चला लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 25. बरोबर 50 गुणिले 5 भागिले 2 प्लस 24. 2 प्लस 24. चला आता माझा गुणाकार करा. 50 गुणिले 5 किती होतात? 250 रुपये भागिले किती बेटा? 2 प्लस 24. 2 प्लस 24. आपल्याला माहिती आहे भागाकाराचा गुणाकार केल्यावर काय होते सांगा बरं का? खालचं वरी आणि वरचं काय होतंय? खाली जाते का जाणं सांगा बरं का? आता 250 भागिले किती आहे सांगा बरं का? 250 भागिले किती आहे? 2 प्लस किती आहे सांगा? 24. कटवा किती आले? 125 प्लस किती? 24 किती आले? 149. उत्तर किती ते सांगा? 149. 13 गुणिले 4 डिवाइडेड बाय 2 मायनस 26. बघा 13 1 13 13 2 26 26 1 26 26 2 52 भागिले किती आहे? 2 भागिले किती आहे? 2 मायनस किती आहे? 26 26 1 26 26 2 52. किती उत्तर आलं? किती उत्तर येतं सांगा? 0. किती येतं? 0. पुढचं गणित जरा मोठं आहे. किती छोटे गणित येते? 140 भागिले -11 गुणिले -3 -42 डिवाइडेड बाय 14 -1. 14 मायनस किती बेटा? 1. काय अर्थ तुम्हाला? नाही. हे किती आहे बेटा? 140 भागिले याचा गुणाकार करा बेटा. मायनस इंटू मायनस प्लस किती येते? 33 मायनस इंटू मायनस काय येते? प्लस किती येते बेटा? 42 भागिले किती आहे सांगा? 14 मायनस किती? 1. काय प्रॉब्लेम नाही. हे 140 ला 140 भागिले ह्या दोघांची बेरीज. आता बघा हे काय करायचं या ठिकाणी? या दोघांचं जर ऍडिशन केलं तुम्ही तर काय येतं सांगा बरं का बेटा? त्या ठिकाणी दोघांचं ऍडिशन केलं तर 75. काय येतं बेटा? 75 भागिले 14 मायनस 1. काय ते सांगा बरं का? 75 भागिले, किंवा असं पण करता येतं आपल्याला की त्याच्यातून काय करू आपण? त्या 33 ला 33 ठेवू. काय असेल कुणाला? ए बघे प्लस तिथे किती आहे बेटा? 42 आहे भागिले किती आहे सांगा? 14 आहे. लास्टला मायनस किती आहे? 1 आहे. 14 1 14 14 28 24 किती बेटा? 42. हे किती आलं? 33. हे किती आलं? 3 मायनस किती बेटा? 1 मायनस किती? 1. हे किती आहे? 140. तुमचं करा बरं का किती होते? भेटलं तर 35 येते. किती येते का सांगा? 35. किती येते सांगा? 33 आणि 3 36. 36 मधून 1 गेलं. किती उरले? 35. 140 भागिले किती बेटा? 35. 7 5 35. हे किती जाते बघा? 1 7 गुणिले 5 14 कुठे येते बघा? 7 गुणिले 2 28 गुणिले 5 140 येते काय? नाही 28 गुणिले 5 किती बेटा? 28 गुणिले 5 5 5 पेटला. वरी किती उरला सांगा? 28 भागिले 7 7 चौक 28. आन्सर काय सांगा? काय ते आन्सर? 4. पुढे आहे कर्ली ब्रॅकेट मध्ये 220 मायनस 140 प्लस 10 गुणिले 9 प्लस -2 into 5 हा बंद पुन्हा हा
मायनस 100 मायनस किती बेटा 100. आता बघा थोडं समजून 220 मधून 140 गेले किती उरतात 22 मधून 14 गेले किती उरतात 8 8 मध्ये किती 80 किती उरले बेटा इथं 80 उरले. त्याचा गुणाकार करा 90 प्लस इंटू मायनस मायनस 5 दुनी 10 काय प्रॉब्लेम नाही. लास्टला किती आहे 100 हे किती 80 हे सुद्धा किती 80 ते मायनस किती 100 किती आले 160 मधून किती गेले 100. उत्तर काय ते सांगा 160 मधून गेल्यावर किती उरतंय 100 गेल्यावर 60 किती उरतंय त्याच्यात काही शोध लावायचंय का 3/5 प्लस 3/8 डिवाइडेड बाय 6/4 डिवाइडेड बाय किती बेटा 6/4. पहिल्या दोघांचं काय करावं लागेल रे ऍडिशन आणि पुन्हा खालचं वरी आणि वरचं आताच करायची गरज आहे का नाही. या दोघांचा पाया सेम आहे का नाही. करा 3 गुणिले 8 प्लस 3 गुणिले 5 8 पंचन 40 भागिले 6/4 8 त्रिक 24 3 5 15 8 पंचन 40 खालचं वरी वरचं खाली. आता वरी किती आला बेटा हे 30 39 भागिले किती 40 गुणिले 4 भागिले किती बेटा 6 3 1 3 3 दुनी 6 13 1 13 13 दुनी 26 13 त्रिकून 39 कळलं. हे किती आहे खाली किती येते 10 आणि इथे किती येते 1 वरी किती आला सांगा 13 गुणिले 1 खाली काय आलं 10 गुणिले 2 म्हणजे 13 भागिले 80 किती येते सांगा 13 भागिले किती येते 20 गडबड झाली 13 17 भागिले 20 परत एकदा घोळ केलो का आपण पहा बेटा परत एकदा हे किती येते सांगा 8 त्रिक 24 3 5 15 किंवा असं बी करता येते आपल्याला ह्याला बाजूला ठेवलेला क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला त्या ठिकाणी करता येतं म्हणजे कसं हो का 3 भागिले किती आहे 5 एवढ्याचा संबंध प्लस 3 भागिले किती 8 एवढ्याचा खालचं वरी वरचं 3 भागिले किती 5 4 1 4 4 2 8 3 1 3 3 2 6 1 भागिले किती 4 इथे काय नसतं म्हणजे किती असतं 1 खाली 2 × 2 किती आला 4 दोघांचा पाय सेम आहे का नाही करा क्रॉस 3 गुणिले 4 5 गुणिले 1 भागिले 5 20 ते किती आला 12 प्लस किती बेटा 5 भागिले किती 20 किती आला सांगा 17 भागिले इट इज युअर आन्सर 17 भागिले 20. आता जे सोडतो ना सोडत असताना पहिला काय करायचं माहितीये का याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्रॅकेट असतात ठीक आहे. आता ते ब्रॅकेट बद्दल एकदा सांगतो मी तुम्हाला की हा जो ब्रॅकेट असतो तो काही ह्या ब्रॅकेटला काय म्हणतात सांगा बरं का ते ह्याला म्हणतात राऊंडेड ब्रॅकेट. काय म्हणतात त्याला सांगा काय म्हणतात त्याला राऊंड ब्रॅकेट. काय म्हणतात त्याला सांगा बोलत चला राऊंड ब्रॅकेट. कोणता ब्रॅकेट राऊंड ब्रॅकेट असा असतो त्याला म्हणतात कर्ली ब्रॅकेट. कोणता ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट असं डब्बावणी होता याला म्हणतात स्क्वेअर ब्रॅकेट. कोणता ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट दुसरा याचं नाही. कोणता ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट. सोडवत असताना कधी पण लक्षात ठेवायचं पहिला फर्स्ट ऑपरेशन इन द ब्रॅकेट. पहिला काय करायचं नंबर 1 ऑपरेशन इन ब्रॅकेट. ऑपरेशन इन ब्रॅकेट्स ब्रॅकेट्स मधल्या ज्या व्हॅल्यू त्यांचा गुणाकार असेल काही असेल तर ते ऍडिशन असेल तर पहिला कुठे करायचं ब्रॅकेट मध्ये ऑपरेशन करायचं. चलो BODMA BODMA BODMA. आता बघा फर्स्ट काय करायचं ऑपरेशन करायचं त्याच्यानंतर पुन्हा करायचं मल्टिप्लिकेशन. पुन्हा काय करायचं नंबर 2 ला बोलत चला मल्टिप्लिकेशन. पहिला काय करायचं प्लस मायनस पुन्हा काय करायचं मल्टिप्लिकेशन पुन्हा काय करायचं डिव्हिजन. सिक्वेन्स बघा पहिला ऑपरेशन प्लस मायनस जे असेल ब्रॅकेट मध्ये जे व्हॅल्यू त्याचं करा. पुन्हा काय करायचं गुणाकार पुन्हा काय करायचं भागाकार आणि परत तुम्ही काय करायचं मल्टिप्लिकेशन परत काय करायचं ऍडिशन परत काय करायचं ऍडिशन आणि परत काय करायचं सबट्रॅक्शन परत काय करायचं हे म्हणजे काय बेटा ऍडिशन.
एस म्हणजे काय सांगा, सबट्रॅक्शन. एस म्हणजे काय, सबट्रॅक्शन. एम म्हणजे काय सांगा, मल्टिप्लिकेशन. एम म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. आणि डी म्हणजे काय सांगा, डिव्हिजन. डी म्हणजे काय, डिव्हिजन. डायरेक्ट करतो. ओ म्हणजे काय, ऑपरेशन. ओ म्हणजे काय सांगा, ऑपरेशन. बी म्हणजे काय, ब्रॅकेट. बी म्हणजे काय, ब्रॅकेट मधल्या सर्व वस्तूंवर पहिल्यांदा काय करायचं, ऑपरेशन. ऑपरेशन केल्यावर डिव्हिजन, डिव्हिजन केल्यावर मल्टिप्लिकेशन, परत काय करायचं, ऍडिशन, आणि पुन्हा काय करायचं, सबट्रॅक्शन. BODMAS, BODMAS. एक मी करून दाखवतो. बी बघा, लक्षात ठेवा. BODMAS, BODMAS. एक आहे 3 into डिस्कस करें 15 गुणिले स्क्वेअर ब्रॅकेट आहे का, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, अरे बाबा मला दिसलाच गेले स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, थांब ना, 107 मायनस 13 प्लस 10 भागिले किती बेटा, 5 गुणिले 3 गुणिले किती बेटा, 3. पहिला काय करायचं, ऑपरेशन्स. काय करायचं पहिल्यांदा, ऑपरेशन. कुठे ऑपरेशन करायचं, कर्ली ब्रॅकेटच्या आत. कुठे करायचं, कर्ली ब्रॅकेटच्या आत. 107 मधून 13 गेले, किती उरले बघा, 107 मधून 13 गेले, बघा किती उरले, 3 गेले, 4 उरले, 94 का, 94 94 बरोबर का, किती उरले, 94. ठीक आहे. प्लस आता बघा या ठिकाणी 10 डिवाइडेड बाय किती बेटा, 5 into 3. 10 डिवाइडेड बाय किती आहे सांगा बरं का, 5 into 3 आहे. 10 डिवाइडेड बाय काय बेटा, 5 into 3. आता लक्षात घ्या, पहिला कोणता इकडं, 10 डिवाइडेड बाय 5 इंटू किती आहे बेटा, 3 आहे, बरोबर आहे. कटते का कटला, कटते ना, कटते का कटला, कटते. 10 डिवाइडेड बाय 5 into 3, 5 into 3 म्हणजे 15 येते ना रे, 10 भागिले 15 किती बेटा, 10 भागिले सांगा, 10 भागिले किती म्हटलं, 15. 10 भागिले किती, 15. त्याला कसं करायचं, 10 डिवाइडेड बाय 5 into 3 म्हणजे किती बेटा, 15. हे 2 खाली किती येते सांगा, 3. खाली किती येते, 3. खाली किती येते सांगा, 3 येतं. किती येतं बेटा, 3. 2 बाय 3, 2 बाय 3, 2 बाय 3 येतं. एकदा परत एकदा बघू आपण. 10 ब्रॅकेट, ऑपरेशन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि काय करायचं, सबट्रॅक्शन. पहिल्या स्टेप मध्ये आपण काय केलं बघा बरं का, ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. ठीक आहे, हे 3 त्याचा गुणाकार करावा लागेल की बेटा, 15 गुणिले किती सांगा, हे किती उरत, इथं आताच म्हणलो आपण 94 का, किती रे, 94 ना, प्लस आता ह्याचं आपल्याला करावं लागेल 10 डिवाइडेड बाय 5 into 3 करावं लागेल. याला आपण करत असताना आपण या पद्धतीने करतो सांगा बरं का. आपण पहिल्यांदा आपण याला काय करतो, इकडल्याला ह्याच्याशी 5 into 3 काय ते सांगा बरं का, 15. 5 into 3 काय ते सांगा बरं का बेटा, 15. 10 डिवाइडेड बाय 5 into 3 हे आलं आपलं ऑलरेडी ब्रॅकेट. त्या इकडल्या ब्रॅकेट मध्ये 94 बरं का, इकडल्या ब्रॅकेट मध्ये 94. त्याच्यामध्ये हा संबंध चालू आहे, कारण ह्या ब्रॅकेटचा एवढ्याचा संबंध आहे. मग आता उरलं काय सांगा बरं का, त्याच्यामध्ये 10 भागिले किती सांगा बरं का, 5/3. 10 भागिले किती म्हणलं बेटा सांगा बरं का, 5/3 आपण त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे ह्याचं इथं खाली काय नसते म्हणजे किती असते बेटा, 1. इथं खाली काय नसते म्हणजे किती असते, 1. खालचं वरी आणि वरचं करू का नको, करा. वरी किती आहे सांगा, क्रॉस, खालचं वरी आणि वरचं काय म्हणलं बेटा, खाली. आता हे 10 गुणाकाराचं काही गरजच नाही, मग डायरेक्ट होते नाही, खाली वरी गेला आणि किती आलं बेटा, 15. कटलं काय सांगा, कटलं किती आलं, 2/3 आला. 2/3 जर 3 आला तर काय आलं बेटा, 15. कंसामध्ये काय येते, 94 प्लस काय येते, 2/3. 3 कंसामध्ये काय येते, 15. 94 किती आलं बेटा, 3 गुणिले 94 प्लस 2 भागिले किती बेटा, 3. 3 परत किती, 15.
किती येते 300 मधून 18 गेले 282 284 भागिले 3 किती आला 5 200 किती म्हणलं बेटा 84 खालच्याची काही गरज आहे का नाही 15 गुणिले 284 उत्तर किती बघा प्रकारे चेक करा गुणाकार करा बरं 284 गुणिले 15 284 गुणिले 15 5 30 ला 0 8 मध्ये 2 8 40 42 ला 2 8 मध्ये 4 5 1 5 5 2 10 14 प्लस 4 8 2 0 12 ला 6 ला सॉरी 6 12 ला 2 8 मध्ये 1 4200 500 आहे उत्तर काय गडबड झाली बघा बेटा ब्रॅकेट मुळेच गडबड व्हायला रे बाबा जाऊन 3 इंटू 15 इंटू 107 मायनस 13 प्लस 10 भागिले 5 इंटू 3 5 इंटू किती बेटा 3 3 ला 3 मध्ये या 15 किती उरलाय म्हणलं आता तुम्ही सांगितलं होतं 94 किती होतं बेटा 94 हे पूर्ण एका ब्रॅकेट मध्ये का काय होतं इथून एवढा आणि ब्रॅकेट मध्ये इथून इथपर्यंत 94 आता बघा बेटा 10 भागिले 5 किती आहे सांगा तिथं 10 भागिले एवढाच घ्यावं लागेल ना पहिला 10 भागिले 5 गुणिले किती 3 गुणिले किती 3 ठीक आहे त्याचं काय येते 2 काय येते बेटा याचं 2 ते 3 गुणिले किती आलं बेटा 15 पुढे काय हे 94 हे कंसाच्या आत आहे ना हे काय उरले सांगा हे 2 गुणिले किती आहे बेटा 3 तर 3 तर 15 त्याचं करा बरं का करा करा 94 प्लस 6 94 प्लस 6 काय ते 100 ना 94 प्लस 6 काय ते 100 च येते की रे मग हे काय झालं 3 गुणिले 15 गुणिले 100 15 1 15 15 2 30 15 3 45 4500 आपण गडबड इथे केलं बेटा भाई एवढा झाला 10 डिवाइडेड बाय 5 into 3 केलं तर असं नाही करायचं 10 भागिले 5 गुणिले किती करायचं 3 5 1 5 5 दुनी 10 आणि किती येतं 3 3 1 3 3 दुनी 6 ठीक आहे चला गेलो